जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 6 आत्मसंयम योग, श्लोक 7. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानावमानयोः. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना आत्मसंयम योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान हे द्वैत म्हणून ओळखले जातात. जोपर्यंत आपण या शरीरात आहोत तोपर्यंत या द्वैतांचा आपल्यावर परिणाम होत असतो. जेव्हा हे द्वैत आपल्यावर परिणाम करतात तेव्हा आपण काय केले पाहिजे? तेव्हा आपण आपले मन डळमळू देऊ नये. त्याशिवाय आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना वाईट गोष्टींकडे आकर्षित होऊ देऊ नये. मग तुझ्या मनात तुला आत्म्याबद्दल स्पष्ट समज प्राप्त होईल. मग तुझे मन आत्म्याचा अनुभव घेण्यात गुंतून जाईल. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला हे सत्य लक्षात ठेवण्यास शिकवत आहेत की जोपर्यंत आपण या शरीरात आहोत तोपर्यंत आपल्यावर द्वैतांचा प्रभाव पडतो. श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आपले मन थरथर कापू देऊ नये, प्रापंचिक वस्तूंमागे लागण्यापासून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आपल्या मनावर विजय मिळवून आत्म्यामध्ये गुंतून राहण्यासाठी आणि आत्म्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी जोरदारपणे सुचवत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींवर मनन आणि आचरण करण्याचा प्रयत्न करताना आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानावमानयोः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी
श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानावमानयोः. ॐ जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानावमानयोः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.